स्वतःच्या मुलाचा संसार वाचवायचा आणि दुसऱ्यांच्या मुलांचा संसार वाटव करायचा, स्वतःच्या सुनांना लांब करायचा आणि दुसऱ्यांच्या सुनांना शिकवायचं, हे असं कर तसं कर, त्यांना जवळ करायचं. एक थोडा दिवस माझं काय म्हणणं आहे ह्या शिकवणाऱ्या लोकांना, की तुम्ही लोकांच्या सुना सांभाळण्यापेक्षा जरा एक महिनाभर तुमची सून सांभाळून बघा की कशी करती. रात्रीचं शिळं जेवण, रात्रीचा चहा नाही दिला, मग तेव्हा तुम्हाला समजेल कसं असतं. कसं आहे, लोकांच्या सुनाकडनं चहा मिळाला, नाश्ता मिळाला, भाजी चपाती मिळाली तर ते खायला खूप भारी वाटतं, बरोबर की नाही. कधी तर स्वतःची सून पण सांभाळून बघा, स्वतःच्या सुनाचं पण सुख बघा. लोकांच्या सुनाचं काय सुख बघताय, धर्माचेवणी असतं, कळलं. स्वतःच्या सुनाकडे जावा जरा, लोकांच्या सुनांचा गू खायचं बंद करा. त्यांना एक अक्कल नाही आहे, तुम्हाला त्यांचा गू चारतायत आणि तुम्ही खात बसता. हे सत्य आहे, कारण हे जगात बघते मी रोज. आमच्या घरात आहे का नाही माहिती नाही आहे, पण बघते जगात तरी बघते. कारण आमच्या घरी एवढी मोठी फॅमिली नाही आहे गावाकडं भाऊ भाऊजय नातेवाईक आहे, त्यांच्या आयुष्यात काय चाललंय माहिती नाही. पण एकदाच बघितलं ना निक्का धुळा उडवणार, फक्त तिथं दिसायलाच उशीर आहेत. आमच्या भाऊजयांच्या शेजारी पाजारी किंवा दुसऱ्या कुणांच्या शेजारी पाजारी की असे लोक जर मला दिसले, डायरेक्ट पोलिसांच्या हवाली. का की स्वतःच्या सुनांना लांब करतायत आणि दुसऱ्यांच्या सुनांवरती हक्क गाजवतायत. ह्याच्यावर मी आवाज उठवणार आहे एक दिवस. म्हणजे कुणी पण असू, जगातल्या कुठल्याही सुना आणि जगातल्या आजूबाजूंच्या सासा असू दे, त्यांच्यावर मी आवाज उठवणार आहे 100%. बघू आता मला किती प्रतिसाद मिळतो का बदनामी मिळते.